नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, योगायोग इतके चमत्कारिक असतात की ते घडतात तेव्हा आपणच चकित होतो. आपल्याला कधीतरी काहीतरी वाटलेलं असतं आणि नंतरच्या काळात अशा घटना समोर घडताना बघितलं की आपल्यालाही चकित व्हायला होतं की अरे, आपल्याला अशी शंका आली होती, हे घडलं, खरंच घडलं. तेव्हा वाटलं होतं, पण तेव्हा आपल्या डोक्यात आलेली कल्पना होती. पण ती खरीच घडत असेल तर आपल्यावर देखील चकित होण्याची पाळी येते आणि अशी चकित होण्याची पाळी आज माझ्यावर आलेली आहे. आणि म्हणून मी हा विषय करतोय. या शीर्षकाचं, या व्हिडिओचं शीर्षक तुम्ही बघितलं तर तुम्हालाही वाटलं असेल की पाकिस्तानला मोदींनी भेट कधी दिली होती. आणि धुरंधरचं जे कथानक आहे त्याचा मोदींच्या पाकिस्तान भेटीशी संबंध काय? हा धुरंधर जो भारताचा एजंट आहे आणि पाकिस्तानात जाऊन कराचीमध्ये तिथल्या काही त्या लहरी वगैरे तिथल्या राजकारणामध्ये आणि एकूण पाकिस्तानी राजकारणामध्ये इतका धुमाकूळ घालतो, त्यामुळे आज संपूर्ण पाकिस्तानचं राजकारण बावचळलेलं आहे. पण असा माणूस पाकिस्तानात घुसवला कसा? अर्थात त्यात त्यांनी दाखवलेलं आहे, कुठेतरी त्या एलओसीच्या आसपास कुठेतरी त्याला हेलिकॉप्टरने उतरवला जातो, मग तो त्या सगळ्या भयंकर वेशामध्ये कुठेतरी बस पकडतो आणि कुठे पेशावर, क्वेट्टाला जातो, कराचीला जातो, वगैरे वगैरे वगैरे. पण इतकं सोपं नसतं मित्र, इतकं पण सोपं नसतं. जर पाकिस्तानातून आपल्याकडे एलओसी क्रॉस करून येणाऱ्यांना अगदी टिपून मारलं जात असेल किंवा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या मधली जी सीमा आहे, डुरांड लाईन, त्याच्यावर देखील इकडून तिकडे जाणाऱ्यांना अलीकडल्या काळामध्ये किंवा गेल्या 7-8 वर्षामध्ये हळूहळू करून पाकिस्तानी सेना टिपून शोधत असेल, मारत असेल, किंवा आपला कुलभूषण जाधव याला ज्या प्रकारे पकडण्यात आला आणि तुरुंगामध्ये हालाल करून आजही तो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये सडक पडलेला आहे, या पार्श्वभूमीवर हा जो जसकिरत नावाचा एक पात्र दाखवलेला आहे, जे हमजा अली मझारी म्हणून सराईतपणे कराचीच्या त्या रहमान डकेतच्या गँगमध्ये सामील होतो. शोधत शोधत फिरत जाताना त्या आलम नावाचा सरबतवाला आहे, त्या सरबतवाल्याच्या दुकानासमोर त्याला दुसऱ्या टोळीकडून मारहाण होते. तो कोण पप्पू आहे त्याच्या, आणि तो तसाच पडलेला असतो. मग तो आलम त्याला आश्रय देतो, आपल्या दुकानात कामाला ठेवतो. पुढे दुसऱ्या भागामध्ये आलेले की तो आलम सुद्धा भारताचा खूप वर्षापूर्वी पाकिस्तानात गेलेला एजंट आहे. तेवढंच नाही, पप्पूच्या गँगमध्ये सुद्धा आणखीन एक जण आहे, वगैरे वगैरे सगळं. पण हे इतकं सहजगत्या होत नसतं मित्र. अतिशय सावधपणे ही माणसं इकडून तिकडे नेली जात असतात. मी तुम्हाला या संदर्भात माझ्या पूर्वी वाचलेल्या आठवणीतली एक गोष्ट सांगेन, जी खुशवंत सिंग यांनी लिहिली होती. खुशवंत सिंग हे फार जुने आणि नावाजलेले पत्रकार होते, पद्मभूषण वगैरे मिळालेले. टाइम्स ऑफ इंडियाचं इलस्ट्रेटेड वीकली नावाचं एक साप्ताहिक निघायचं आणि ते त्यांनी अत्यंत लोकप्रिय केलेलं होतं. 1971च्या बांगला युद्धामध्ये ढाक्याला जगातले पत्रकार जमले होते, त्यामध्ये खुशवंत सिंग सुद्धा होते. आणि खुशवंत सिंग यांना ढाक्यामध्ये एक जर्मन पत्रकार भेटला आणि त्याने सांगितलं की माझ्याकडे एक महत्वाचं डॉक्युमेंट माझ्या हाती लागलेलं आहे, पण ते बांगला भाषेत असल्यामुळे, बंगाली भाषेत असल्यामुळे त्याचं भाषांतर कसं करून घ्यायचंय मला कळत नाही, तू करशील का? तर खुशवंत सिंगांनी त्याला सांगितलं, मला हे भाषण, मला बंगाली येत नाही, त्यामुळे मी तुला हे भाषण समजावू शकत नाही. तर त्या जर्मन पत्रकाराने खुशवंत सिंगांना सांगितलं की मी सगळ्यात मोठी गौप्यस्फोट करणारी ब्रेकिंग न्यूज माझ्याकडे आहे,
ढाक्यात थांबायची गरज नाही. तू माझ्याबरोबर दिल्लीला चल, आपण दिल्लीला जाऊ. मला कोणाकडून तरी हे बंगाली भाषेत जे काय आहे डॉक्युमेंट, हे मला इंग्रजीमध्ये करून पाहिजे का जर्मनीत करून पाहिजे, जर्मन भाषेमध्ये. आणि मी तुला अशी बातमी देईन की संपूर्ण भारतीय मीडियामध्ये इतकी स्फोटक बातमी दुसऱ्या कोणाकडे नाही एवढी माझ्याकडे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवून खुशवंत सिंग हे भारतात दिल्लीला आले. दिल्लीला आल्यावर त्यांनी ते डॉक्युमेंट त्याने दाखवलं होतं, ते घेतलं आणि त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून त्या पत्रकाराला दिलं, जर्मन पत्रकाराला दिलं आणि सांगितलं, आता मला तू सांग, सगळ्यात एक्सक्लुझिव्ह अशी ही गौप्यस्फोट करणारी बातमी तुझ्याकडे कुठली आहे. तेव्हा त्या जर्मन पत्रकाराने त्याला सांगितलं की बांगलादेशमध्ये जो उठाव झाला, शेख मुजीबुर रहमान यांना इस्लामाबादला बोलवण्यात आलं निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर, आणि त्यांना अटक करून बांगलादेशमध्ये पाकिस्तानी सेनेने जे अत्याचार वगैरे चालवले त्याच्या विरुद्ध बांगला जनतेने उठाव केला. आणि तो उठाव करणाऱ्या बांगला रायफल्स नावाची एक तुकडी होती बंगालची, पाकिस्तानी सेनेची, बांगला रायफल्स म्हणून. त्याचं नेतृत्व जो माणूस करतोय, काय जहरुद्दीन वगैरे काय असं नाव त्याचं असेल, तर तो कोणीही दुसरा तिसरा नाही, तो भारतीय गुप्तचर विभाग RAW रॉ या गुप्तचर विभागाचा डेप्युटी डायरेक्टर आहे, ज्याचं खरं नाव नारायणन आहे. हे ऐकून खुशवंत सिंग उडले. म्हणजे जे बांगला वाहिनी, बांगला मुक्ती वाहिनी म्हणून लढतायत, त्यामधले बहुतांश सैनिक हे भारतीय आहेत. आणि भारतीय सैनिक आणि बांगला रायफल्स मधले बंडखोर सैनिक यांनी एकत्रित येऊन मुक्ती वाहिनी नावाचा लढा चालवलेला आहे. आणि त्यांचा प्रमुख जो आहे, बांगला मुक्ती वाहिनीचा प्रमुख हा भारतीय माणूस आहे, त्याचं नाव नारायणन आहे. आता हा नारायणन हा त्या कालखंडात तिकडे कसा पोहोचला याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागतं. तर ही अशी माणसं इकडून तिकडे घुसवण्याचे जे मार्ग असतात, ते मार्ग अनेकदा स्मगलर्सनी ओपन करून दिलेले असतात. पोलीस, सीमा सुरक्षा दल वगैरे अशांना टांग मारून इकडून तिकडे जायचं असेल तर अशा स्मगलर टोळ्या काम करत असतात. आणि जी माहिती मला नंतर वेगळ्या संदर्भात मिळाली होती, तेव्हा बांगलादेशमध्ये अशा रीतीने भारतीय सेनेला घुसवण्यासाठी ज्याने फार मोठी मदत केली होती, तो मुंबईतला एक नामवंत माफिया मानला जात होता, अगदी दाऊद वगैरेच्या आधीचा. आणि हाजी मस्तानच्या समकालीन असा एक मुंबईतला माफिया होता. त्याने भारतीय लष्कराला बांगलादेशमध्ये घुसण्याचा रस्ता खुला करून दिलेला होता. त्या या इतक्या गुंतागुंतीच्या गोष्टी असतात. सहजगत्या कोणाला तरी हेलिकॉप्टरने उतरवला आणि तो तिकडे पोहोचला असं होत नाही. ती फार गुंतागुंतीची प्रक्रिया असते. पण हे सगळं मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की मला अशी शंका, आज जो धुरंधर तिकडे धुमाकूळ घालताना दिसतोय किंवा दाखवला जातोय, कारण मी हे ज्या दिवशी बोलतोय त्या दिवशी सुद्धा पाकिस्तानमध्ये एक भारताचा दुश्मन असलेला लष्कर कमांडर उडवला गेलेला आहे. मी जेव्हा बोलतोय परत एकदा अज्ञातवीर, तेव्हा हे डझनावरीने शेकड्याच्या संख्येने धुरंधर अज्ञातवीर पाकिस्तानात आज बोकाळलेले आहेत. आणि मला अजिबात मनात शंका नाही की त्याच्या मागे भारतीय गुप्तचर खात्याचा आरोप आहे. गुप्तचर खात्यावर जो आरोप आहे पाकिस्तानचा, तो मी खोटा मानत नाही. जसे आपल्याकडे पत्रकारांपासून राजकारण्यांपर्यंत पाकिस्तानचे हस्तक आहेत, तसे पाकिस्तानात सुद्धा भारताला फॉर असलेले पाकिस्तान विरोधी हस्तक तिथे आहेत. आपण निर्माण केलेले आहेत किंवा पाठवलेले सुद्धा आहेत. तर सांगायचा मुद्दा असा की धुरंधर हा तिकडे कसा पोहोचला,
किंवा पोहोचवला गेलाय काय? ज्या वेळेला धुरंधर हा सिनेमा, त्याची कल्पना किंवा धुरंधर हा शब्द इतका प्रसिद्ध नव्हता, असा 10 वर्षापूर्वी असं काहीतरी घडलं असू शकेल अशी आशंका माझ्या मनात होती. आणि म्हणून ज्या वेळेला मी युट्यूबवर नव्हतो, अशा वेळेला 2015 मध्ये, म्हणजे युट्यूब चॅनेल वगैरे सुरू करण्याच्या जवळजवळ 5 वर्ष आधी, मी जागता पहारा म्हणून ब्लॉग लिहायचो. त्याच्यावर मी एक लेख लिहिला होता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे लेख लिहित, भरपूर लेख लिहित होतो त्या ब्लॉगवर. त्यापैकी एका लेखामध्ये मी अशी आशंका व्यक्त केली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक जी इस्लामाबादला भेट दिली आणि लाहोर जवळ नवाज शरीफ यांच्या घरी ते गेले होते, गावी कुठच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि नातीच्या लग्नाच्या निमित्ताने, त्यावेळेला मोदींच्या बरोबर गेलेली सगळी भारतीय मंडळी, सुरक्षा गार्ड हे परत आलेत का, असा प्रश्न मी त्या लेखात विचारला होता. झालं होतं असं की रशियाच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. तिकडून परत येताना काबूलमध्ये त्यांनी एक दिवसाचा मला वाटते मुक्काम केला होता. आणि काबूलमध्ये जी तिथल्या संसद भवनाची इमारत भारत सरकारने बांधली होती, भारतीय पैशावर ही इमारत बांधली होती. आणि लक्षात ठेवा, त्यावेळेला अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेची सेना होती. अमेरिकेची सेना एक प्रकारे तिथल्या स्थानिक लोकांना हाताशी धरून अफगाणिस्तानवर राज्य करत होती. तो अब्दुल गनी नावाचा कोणतरी राष्ट्राध्यक्ष होता अफगाणिस्तानचा. अशा वेळेला रशियाहून माघारी येताना काबूलला एक दिवसाचा मुक्काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. पंतप्रधान झाल्यानंतर जगभर नरेंद्र मोदी फिरत होते. त्यांच्या पंतप्रधानकीला अवघं 1.25 वर्ष झालेलं होतं. अशा वेळेला ते गेले होते. आणि काबूलहून दिल्लीला येताना अचानक नरेंद्र मोदी हे लाहोरला पोहोचले. मोदींचं विमान हे अनपेक्षितरित्या लाहोरला उतरलं होतं. कुठच्याही राष्ट्रप्रमुखाची अशी धावती पळती भेट नसते. त्याची पूर्वतयारी खूप आधीपासून झालेली असते. नवाज शरीफ यांच्या आमंत्रणावरून अचानक मोदी तिकडे पोहोचले असं नसतं की भाऊला ओंकार चौधरीने किंवा आणखीन कोणी सुशील कुलकर्णीने बोलवलं म्हणून अरे इकडे नांदेडला आलाय, जरा संभाजीनगरला ये, असं बोलवलं आणि जात नसतात राष्ट्रप्रमुख. त्याची तयारी आणि प्लॅनिंग खूप आधीपासून चालत असतं. पण या बाबतीत तसं झालं नव्हतं. अफगाणिस्तान मधून जे एक शिष्टमंडळ सरकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत होतं, ते सगळं दिल्लीला यायच्या विमानात बसलं, त्या विशेष विमानामध्ये बसलं. त्यांना सुद्धा ठाऊक नव्हतं की आपण काही तासासाठी पाकिस्तानात लाहोरला चाललोय. आणि अचानक ते विमान हे लाहोरकडे गेलं. फक्त 2 तास आधी विमानातल्या लोकांना कळलं की आपण डायरेक्ट दिल्लीला जात नाही आहोत, आपल्याला काही वेळ पाकिस्तानात जायचंय, लाहोरला जायचंय. पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटायला जाणार आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणार आहेत. सगळी मंडळी विमानातच बसून होती. 15-20 लोक फक्त निवडक हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसकट त्यांचे अंगरक्षक आणि काही सिक्युरिटीवाले असतील, कमांडो असतील, असे निवडक 20-25 लोक हे नरेंद्र मोदींबरोबर विमानाच्या बाहेर पडले, हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि नवाज शरीफ यांच्या जे त्यांचं पारंपरिक वंशावळीचं घर आहे लाहोर नजीक कुठच्या गावामध्ये, जसं पवारांचं बारामती पासून काटेवाडी आहे, तसं नवाज शरीफ यांचं पंजाब प्रांतामध्ये जे ओरिजिनल घर आणि गाव आहे तिथे मोठा समारंभ होता. कारण नवाज शरीफ यांच्या नातीचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी आणि नवाज शरीफ यांच्या वाढदिवसासाठी मोदी तिथे पोहोचले होते.
आणि याविषयी किती गोपनीयता पाळण्यात आली होती त्या विषयावर कुठेतरी मुलाखत देताना नवाज शरीफ यांनी सांगितलं की पाकिस्तानात तेव्हा जे भारताचे राजदूत होते त्यांना पण अखेरच्या क्षणापर्यंत हे माहिती नव्हतं. धावत पळत भारताचा राजदूत पाकिस्तान मधला इस्लामाबादहून विमानतळावर लाहोरला पोहोचेपर्यंत त्याला 2-3 सिग्नल तोडावे लागले. इतकं घाई गर्दीने त्याला पोचावं लागलं. याचा अर्थ त्याला किती कमी वेळेची सूचना मिळाली होती कळेल. आणि म्हणून माझ्या डोक्यात शंका आली होती की न ठरलेली कुठचंही नियोजन नसलेली ही भेट मोदींनी का घेतली. आणि अर्थातच जी भेट ठरलेली नाही त्यासाठी त्या शिष्टमंडळात असलेल्या कुठल्याही व्यक्तीकडे कुठल्याही भारतीय व्यक्तीकडे पाकिस्तानचा व्हिसा असू शकत नाही. आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर नवाज शरीफ यांच्या गावच्या घरी वाड्यावर पोहोचलेले जे काही 20-25 लोक होते मोदींच्या सोबतचे ते सगळेच्या सगळे परत लाहोरला येऊन विमानतळावर येऊन विमानात बसले की त्यातले 5-7 तिकडेच सोडून आलेले आहेत. ही आशंका मी माझ्या लेखात व्यक्त केलेली होती. कारण असा माणूस तिथे गेला आणि हरवला की तो पाकिस्तानी झाला. पाकिस्तानी समाजामध्ये सहजगत्या मिसळून जाऊ शकतो. आणि एकदा मिसळून गेला की त्याला हवं ते काम करायला तो मोकळा असतो. धुरंधर सिनेमामध्ये ज्या प्रकारे तो जसकिरथा तिकडे जाऊन काय तो हमजा मजारी वगैरे झाला, त्याच्याकडे कुठला विसा होता, काय होतं. सांगायचा हेतू असा की अशा रीतीने काही लोक सोडले गेले होते का जे आज गेल्या 4-5 वर्षामध्ये पाकिस्तानात अज्ञातवीर म्हणून धुमाकूळ घालतायत. अशी माणसं या निमित्ताने वेळोवेळी अशी सोडली गेली होती का. माझ्या मनात ती 10-11 वर्षापूर्वी शंका आली होती की मोदी अचानक तिकडे पोहोचले आणि मोदी गेले एकटे तर ठीक आहे, त्यांचं विमानतळावरच विमान होतं, पण त्यांच्या सोबत जी 15-25 माणसं खाली उतरली ती सगळीच्या सगळी परत भारतात आली का. आणि आली नसतील तर ती तिथे राहून काय करणार आहेत हा प्रश्न मी माझ्या लेखामध्ये वापरला होता. मी त्या 2-4 लेखांच्या लिंक मुद्दाम या व्हिडिओ खाली देईन. मला शोधायला लागतील पण देईन. ज्यांना हाऊस असेल त्यांनी ते वाचावं. ऑक्टोबर 2015ची गोष्ट सांगते. आज आपण 2026 मध्ये होतो. बातमी बघताना कशी बघावी, समजून घ्यायची ती कशी घ्यावी, खटकलं तर तिचा पाठपुरावा कसा करावा, तर अनेक गुलदस्त्यातल्या गोष्टी तुमच्या समोर येत असतात. आणि आजही मला असं वाटतं की मोदी नवाब शरीफ यांच्या वाढदिवसाला पोहोचले, तिथे त्यांनी केक खाल्ला वगैरे टिंगल करण्यात आपल्याकडचे पत्रकार रमलेले होते. पण त्या भेटीचा हेतू कोणी लक्षात घेतला होता. आज जो उत्पाद घडताना आपण बघतोय आणि तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की मित्रांनो फक्त तेवढंच घडलं नव्हतं. त्यामध्ये पाकिस्तानी सेनादल आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI यांना सुद्धा नवाज शरीफ यांनी अंधारात ठेवलं होतं. जर भारतीय राजदूत अंधारात ठेवला असेल पाकिस्तानचा तर ISI पण अंधारात होती. आणि त्याचा राग पाकिस्तानी सेना प्रमुखांना आणि ISI प्रमुखांना आला असेल तर नवल नाही. अवघ्या काही दिवसात असे कुठलेही भारत पाकिस्तान संबंध सुधारलेले नाहीत हे जगाला दाखवण्यासाठी मोदींच्या लाहोर भेटीनंतर, शरीफ भेटीनंतर 2 ते 3 महिन्यामध्ये पठाणकोटची घटना घडली होती. आपल्याला गाफील ठेवल्याचा सूड आपण घेऊ शकतो हे दाखवण्यासाठी ISI ने पठाणकोट घडवलं असंही आता म्हणता येईल. मी तेव्हाही ती शंका व्यक्त केली होती. पण आज मी हा योगायोग तुम्हाला सांगतो. त्यामुळे अशा बातम्या ज्या असतात ते डोळसपणे बघा, कान उघडे ठेवा, मेंदू उघडा ठेवा, समजून घ्या, अर्थ लावण्याचा, तर्क लावण्याचा प्रयत्न करा.
धुरंधर जो सांगितला जातो तसे खूप धुरंधर पाकिस्तानात असावेत याविषयी माझ्या मनात शंका नाही. एक तुमच्या समोर आलंय, अजून बाकीचे खूप यायचे. मोदींची पाकिस्तान भेट, एकमेव पाकिस्तान भेट आणि धुरंधर याचा संबंध लागतो का? आपला आपला विचार करा. गुगलवर जुन्या बातम्या शोधता आल्या तर शोधा, अभ्यास करा. मी थांबतो. नमस्कार.